आमच्यासारखाच एक सामान्य नेता आहे, त्यात विशेष असं काय नाही. पंडित जवाहरलालजींना मी हे कळवलं होतं. हा पहिला तडाखा निघाला. जग पाहत होतं की नव भारत नवा मार्ग दाखवेल का, नवी दिशा दाखवेल का. ज्या शांतीच्या शोधार्थ जग आहे त्याला एक नव तेज देण्याचा प्रयत्न भारत करणार आहे का. आणि पहिली कसोटी, पहिलं आव्हान आलं त्यावेळी आम्ही माघार घेतली, त्यावेळी आम्ही पड खाल्ली, त्यावेळी आमचा पराभव झाला. आणि हा पहिला ओरखडा म्हणा, पहिला तडा म्हणा, परंतु ही हानी झाली, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यानंतर 1956 सालपासून 1959 सालपर्यंत पहिल्या 3 कसोट्या आम्ही सांगितल्या. रिपब्लिकन स्पेनमधला स्वातंत्र्याचा संग्राम, अबिसिनियाचा इटलीच्या साम्राज्यवादाला प्रतिकार, चीनचा जपानी आक्रमणाविरुद्धचा शौर्यशाली प्रतिकार, आणि या प्रतिकारावरची भारताची तेजस्वी भूमिका, आणि मग हंगेरी, मग इस्रायल अरब युद्ध, आणि गेल्या वर्षीचं चेकोस्लोवाकियाचं युद्ध. घसरगुंडीला गाडी लागलेली होती. एकदा आम्ही तत्व सोडलं, सिद्धांत सोडलं होतं, आणि मग आवरायला काहीच शिल्लक नव्हतं. मी हंगेरीबद्दल आपल्याला सांगितलं. हे केवळ माझं विश्लेषण नव्हे. बंड ऑक्टोबरमध्ये झालं. पंडित जवाहरलालजी 6 महिन्यानंतर स्कॅन्डिनेव्हियाच्या दौऱ्यावर होते आणि ऑस्लोमध्ये त्यांनी भाषण केलं. आणि मग 6 महिन्यानंतर त्यांना दर्शन झालं. हंगेरीचे लोक स्वातंत्र्याकरता लढत होते. हंगेरीमध्ये झालं ते स्वातंत्र्याचं युद्ध होतं, स्वातंत्र्याचं बंड होतं. शक्तीने ते ठेचलं गेलं. ही आमच्या काळातील एक अत्यंत दुःखदायक अशी शोकांतिका आहे. बेसिकली इट वॉज अ स्ट्रगल फॉर फ्रीडम. इट वॉज अ रिबेलियन अगेन्स्ट फॉरेन ऑक्युपेशन. दॅट इट वॉज क्रश्ड बाय फोर्स इज वन ऑफ द ट्रॅजेडीज ऑफ अवर टाइम. असं 6 महिन्यानंतर बोलले. पण ज्यावेळी बोलायला पाहिजे होतं, ज्यावेळी कृती करायला पाहिजे होती, ज्यावेळी मदत करायला पाहिजे होती, ज्यावेळी धावून जायला पाहिजे होतं, त्यावेळी ते जमलं नाही. त्याच वेळी इंग्लंडने आणि फ्रान्सने संगनमत करून इजिप्तवर आक्रमण केलेलं होतं, आणि त्या आक्रमणाचा भारताने निषेध केलेला होता. तो योग्य होता, कारण 56 साली इंग्लंडने आणि फ्रान्सने इस्रायल बरोबर संगनमत करून इजिप्तवर आक्रमण केलेलं होतं. ही निर्विवाद गोष्ट आहे, आणि त्यावेळी भारताने त्याचा निषेध केला. ही गोष्ट योग्य होती. परंतु प्रश्न असा की काही दिवसाच्या अंतराने ही 2 आक्रमणं झाली होती. एका आक्रमणाचा निषेध 24 तासाच्या आत, आणि दुसऱ्या आक्रमणाचा यांना बोध व्हायला 6 महिने लागले. जग विचारू लागलं की कुठली दुर्बीण तुम्ही इजिप्तकडे बघताना लावत होता, कुठली दुर्बीण तुम्ही हंगेरीच्या आक्रमणाच्या वेळी वापरत होता, कुठला तराजू एका वेळी, कुठला तराजू दुसऱ्या वेळी तुम्ही वापरला. एवढा तुम्हाला व्यामोह कसा झाला, एवढा तुम्हाला भ्रम कसा झाला. काही उत्तर देण्यात आलं नाही. आम्हाला एवढंच सांगण्यात आलं की आम्हाला रशियाच्या व्हीटोची आवश्यकता असते. मी तुम्हाला या बाबतीत सांगतो की या राज्य करताना परराष्ट्र नीतीचं मर्म कधीही कळलेलं नाही, आणि अजून कळण्याची चिन्ह काही दिसत आहेत असं म्हणायला जागा नाही आहे. आम्हाला कुणी काश्मीरबद्दल मदत करतो म्हणून आम्ही त्यांचं लांगुल चालन करावं, कुणी आम्हाला तांदूळ देतो म्हणून लांगुल चालन करावं, कुणी आम्हाला गहू देतो म्हणून लांगुल चालन करावं. हे एकमेव आजच्या भारताच्या दुबळ्या नपुसक परराष्ट्रीय नीतीचं गमगवून बसलेलं आहे. कुठेही असं सांगण्यात येत नाही की ज्याप्रमाणे कुणी आम्हाला मदत केली त्याप्रमाणे आमची मदत त्यांना होत असते. सोव्हिएट रशियाने आम्हाला मदत केली, आपण जरूर कृतज्ञता व्यक्त करू आणि आभार मानू आणि मैत्री ठेवू. पण हेही सांगू, if it is true that the Soviet Union has helped us, it is equally no less true that India has helped the Soviet Union. सोव्हिएट युनियनने आम्हाला मदत केली असेल तर आम्हीही भारतीयांनी सोव्हिएट युनियनला केलेली आहे. अमेरिकेने आम्हाला मदत केली असेल तर आमची अमेरिकेला मदत झालेली आहे. परंतु ही वृत्तीच नाही, ही जाणीव नाही, हा समज नाही, ही उर्मी नाही, ही चीड नाही, हा द्वेष नाही. ते म्हणे UN मध्ये आम्हाला व्हीटो आमच्या बाजूने वापरतात म्हणून ते करतील त्याकडे आम्ही पाठ फिरवायची. हे भारताला घातक होतं, हे शांतीला घातक होतं, हे स्वातंत्र्याला घातक होतं, पण सर्वात हे आत्मनाशक होतं, आत्मघातकी होतं.
इथून ही घसरगुंडी जगात अशीच चालू राहिली. हळूहळू भारताच्या आवाजाला जगात किंमत राहीनाशी झाली होती. आणि मग 67 सालचं युद्ध आलं. या युद्धात भारत कसा वाढला? 6 दिवसाची लढाई झाली इस्रायल आणि अरब राष्ट्र यांच्यामध्ये. अरब राष्ट्र आम्हाला मदत करतात म्हणून अरब करतील ते आम्ही उचलून धरलं पाहिजे असा संभ्रम दिल्लीने निर्माण केलेला आहे. पहिल्यांदा 13 अरब राष्ट्र आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि या 13 पैकी काही राष्ट्र भारताशी मैत्रीचे संबंध ठेवतात आणि त्यांच्याशी भारताने तितक्याच मैत्रीचे संबंध ठेवावेत हे मला मान्य आहे, याचा मी आग्रह करतो. हे या दुबळ्या सरकारला जमलं नव्हतं. कारण आज आम्हाला तुम्हाला जे टीका करतात त्यांना अरब द्वेष्टे म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असतो. स्वातंत्र्याकरता लढणाऱ्या अल्जेरियाला भारत सरकारने मान्यता द्यावी याकरता आम्ही जो आग्रह लोकसभेत धरलेला होता, हट्ट धरला होता, प्रयत्न चालवलेला होता, एक सारखा ससेमिरा या सरकारच्या मागे लावला होता, त्याला तोड नाहीये. फ्रान्स रागावेल म्हणून स्वतंत्र अल्जेरियाला मान्यता द्यायला या सरकारचं धाडस होत नव्हतं. सारी परराष्ट्र नीती हा रागावेल, तो रुसेल, तो चिडेल, तो आक्षेप घेईल. आमच्या लहानपणी आम्ही बेळगावला काही मंडळी चालताना पाहिली होती, ते सरळ चालूच शकत नसत. म्हणजे पायामध्ये व्याधी नव्हती, मनामध्ये व्याधी होती. कुठंतरी काहीतरी शिवू नये त्याला स्पर्श होईल म्हणून ते हे टाळत ते टाळत, म्हणजे ते टाळूच शकत नसे, उड्या मारत चालत असत. इथं कोणतरी थुंकलं असेल, इथं काहीतरी आणि त्यापेक्षाही वाईट असेल तर ते टाळायचं ना. त्यामुळे चालणं शक्यच नाही, ते उड्या मारत चालत असत. तशी काहीतरी परराष्ट्र नीती झालेली आहे. ती कशी की हा रागावेल, तो रुसेल, त्याला पसंत पडणार नाही. एकमेव जी कसोटी असायला हवी होती की आमच्या राष्ट्राचं जे न्यायहित आहे त्याचं यामुळे त्याला या धोरणामुळे पुष्टी मिळते का, त्याचं संगोपन होतं का, त्याचं संवर्धन होतं का, ही एकमेव कसोटी लावून मैत्रीला मैत्री, शत्रुत्वाला कठोर शत्रुत्व असा रोकडा सवाल आत्ता दिल्लीला म्हणे बोध झालेला आहे. म्युच्युअलिटी ऑफ इंटरेस्ट, मी ते प्रकरण घेणार आहे. आत्ता यांना हे कळू लागलेलं आहे. गेली 20 वर्षे सामान्य भारतीयाला हे जाणवत होतं. जे आमची मैत्री करू इच्छितात त्यांच्याशी आम्ही मनापासून मैत्री जरूर जोडावी. जे आमचं शत्रुत्व करतात त्यांच्या बंदोबस्ताची तयारी करावी. ज्यांना तटस्थ राहायचं असेल आमच्या संबंधात त्यांच्या त्या तटस्थपणाची आम्ही योग्य ती दखल घ्यावी. आमची मैत्री थाळी घेऊन सांगायचं आम्ही तुमचे मित्र आहोत, आम्हाला मित्र का मानत नाही. दारोदारी भारताचे वकील फिरत असतात, आम्ही तुमचे मित्र आहोत, आम्हाला मित्र का मानत नाही. मैत्री अशी गोष्ट हवी, तुमच्या मैत्रीला काही किंमत असती तर ती खेळापत वाटत तुम्हाला दुनियेत फिरावं लागलं नसतं. दुनिया येऊन सांगत राहिली असती की आम्ही तुमचे मित्र बनवू इच्छितो. भारताची मैत्री असणं म्हणजे एक संरक्षणाची ग्वाही व्हायला पाहिजे होती, ती तशी राहिली नव्हती. आणि म्हणून कोण कुठं काय करेल, कोण रागावेल हा एकमेव तराजू घेऊन दिल्लीचा साऊथ ब्लॉक बसलेला असतो ज्या ठिकाणी परराष्ट्र कचेरी आहे. आणि मग या युद्धामध्ये काय झालं 67 सालच्या, मी त्याचा या ठिकाणी सखोलात जाणार नाही. आपलं जागतिक स्थान नष्ट व्हायला कुठल्या कुठल्या गोष्टी मदत करत आहेत त्याचं हे विश्लेषण आहे. मग असं झालं की 6 दिवस फक्त लढाई झाली आणि 6 दिवसामध्ये या लढाईमध्ये अरब राष्ट्रांचा पराभव झाला आणि इस्रायलचा फार मोठा विजय झाला. लोकसभेमध्ये त्यानंतर या विषयावर चर्चा झाली. मी त्याबद्दल असं बोललो ते आपल्याला सांगतो. I have no doubt that if not today, on tomorrow, perhaps the day will come when the Arabs will get their lands lost to the Israelis. The Israelis will get the guarantees for the security of Israel to which they are entitled. But who will get to India? The loss of prestige, the loss of image, the damage to the reputation of our country. अरबानी जो भूभाग लढाईमध्ये गमावला तो आज ना उद्या अरबांना परत मिळेल. इस्रायलला जी हमी हवी आहे स्वतःच्या सुरक्षिततेची ती इस्रायलला मिळेल. परंतु या लढाईमध्ये भारताच्या अब्रूचा जो बळी देण्यात आलेला आहे, आमच्या प्रामाणिकपणाची जी मूर्ती छिन्न विछिन्न झालेली आहे ती कोण उभी करणार, ती कोण सांगणार,
तो गमावलेला, हरवलेला लौकिक आम्हाला कोण मिळवून देणार? मी असं सांगितलं होतं की सैनाईच्या त्या वाळवंटामध्ये काही अरब वीर मेले, काही इस्रायली वीर मेलेले आहेत. त्यांच्या समाधीवर हळूहळू, ज्याला एपिटाफ म्हणतात, ते लिहिले जात आहे. पण तिथे एक समाधी आहे, त्याच्याकडे कोणच पाहत नाही आहे. एक थडगा आहे. समाधी कसली थडगा आहे, कोणच पाहत नाही. ते भारताने ओळखलं पाहिजे, ते आपलं आहे आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे, हिअर लाईज बेरीड इंडियाज ऑनर, क्रिएटेड बाय गांधी, किल्ड बाय द प्रेझेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अनंत देशभक्तांच्या बलिदानातून निर्माण झालेला भारताचा स्वाभिमान, भारताचं इमान या लढाईत या ठिकाणी बळी पडलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे थडगं उभारण्यात आलेलं आहे असं म्हटलं तिथं लिहा. असं बोलल्याबरोबर मग काय विचारता? लोकसभेमध्ये काय झालं असेल ते बघा. आपल्याला ते प्रकरण घ्यायचं नाहीये. परंतु त्या प्रकरणात जगात हे सिद्ध झालं. पंडित जवाहरलालचं चरित्र लिहिणाऱ्या मायकेल ब्रेकरने मला लिहिलं, आय फेल टू अंडरस्टँड इंडिया. This in 1956 you rightly condemn Israel, but this time what Israel could have done except to defend, still you condemn us at every stage. What have we done? हिंदुस्थान विरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ठराव मांडणाऱ्या जॉर्डनच्या बाजूने भारत उभा राहतो, मोरोक्कोच्या बाजूने उभा राहतो, सौदी अरेबियाच्या बाजूने उभा राहतो. 1965 साली पाकिस्तान बरोबर आपला जो संग्राम झाला, हिंदुस्थानाच्या इतिहासातील एकमेव संग्राम, ज्यावेळी शत्रूने राजधानीवर येण्यापूर्वी शत्रूच्या भूमीवर तडाखा दिला 2000 वर्षामधील जी एकमेव रणनीती, युद्धनीती भारताला हवी. आजपर्यंतची नीती काय होती त्याचा काल मी जाता जाता उल्लेख केलेला होता. शत्रू येईपर्यंत दिल्लीमध्ये वाट पाहत बसायचं आणि मग घोषणा करायची की शत्रू अचानक आला. अचानक येणं हा शत्रूचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि शत्रू अचानक येईल हे ओढून, शत्रू अचानक येईल घाईल हे हेरून ओळखून 24 तास खड्ग आणि सुदर्शन तयार ठेवणं हे चांगल्या राज्यकर्त्याचं जन्मसिद्ध कर्तव्य असतं. या कर्तव्यातून मुक्ती नसते. मग हा असा पिबंतेवो दकम गाव मंडुकेश्वर वत्सपी नते दिकारो धर्मेस्ती माभू आत्मप्रशंसका. गायी ही ज्यावेळी एका डबक्याजवळ जाऊन पाणी पिऊ लागतात त्यावेळी ती बेडकं त्यामधली आक्रोश करतात, त्याची त्यांना किंमत नसते. नंतर पराभव झाल्यानंतर अचानकतेचा हा आक्रोश ह्या त्या बेडकांच्या आक्रोशासारखा असतो. पण हा करणं हीच युद्धनीती ठरू लागली. हे राजकारणातील धुरंधरत्वाचं लक्षण ठरू लागलं होतं या देशामध्ये. याला आणा बसला तो 1965 साली आणि त्याचा काहीसा वाटा आमची पिढी घेणार आहे. अहोरात्र आम्ही सांगत राहिलो होतो, पाकिस्तान मैत्रीच्या दिशेने एक पाऊल टाकेल तर भारताने 2 पावलं टाकावे. पाकिस्तानने